ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आज शहापूर पंचायत समिती शिवतीर्थ इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व काँग्रेस पक्ष यांच्याकडून कथितरित्या अवमानकारक शब्दाचा वापर करण्यात आल्याबद्दल ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की लोकशाही व्यवस्थेत मतभेद व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांना असला तरी सार्वजनिक जीवनातील कोणत्याही व्यक्तीविषयी अवमानकारक, अपमानास्पद किंवा अशोभनीय भाषा वापरणं हे लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणार आहे. सभ्य राजकीय संवाद राखणे सर्व राजकीय पक्ष आणि पदाधिकाऱ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येकानं आपलं भान ठेवून महिलांच्या विषयी आदरभाव राखून वक्तव्य करणं गरजेचं आहे. आपल्या भारत देशात महिलांनी अनेक मोठी पदं भूषवलीत, आपलं कार्य चोखपणे पार पाडले. त्यामुळे आम्ही पक्षाच्या वतीनं काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षांचा जाहीर निषेध करतोय आणि काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार करून त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून तातडीनं हटवण्याची मागणी आम्ही करणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे प्रभारी अध्यक्ष किसन तारमळे, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा कल्पना तारमळे, तालुका अध्यक्ष मनोहर सासे यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळेला संजय तिवरे हे देखील उपस्थित होते व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा समाचार घेतला. यावेळी विविध सेल अध्यक्ष व मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.